आपण ना 2 पदार्थ करणार आहोत. एक आपण करतोय चीजचा शेजवान फ्राईड राईस मसाला वापरून भात, ज्याच्यामध्ये अगदी म्हणजे भातच करायची अशी गरज नाही. शिळा भात असेल आपल्याकडे रात्रीचा उरलेला, तर आपण कधी पार्टी झाली आहे, भात भरपूर उरलाय, तर त्याचा सुद्धा करू शकतो. अगदी प्रत्येक वेळेस फोडणी देण्याची किंवा सांडगे करण्याची गरज नाही. हो उरतोच असं कोणाकोणाला झालं, किती पण मोजून उरतो कोणाकडे म्हणून असतं ना, चीजने बरोबर न सोडून हा मसाला केला. आता हे बघा आता, आणि चीजचे मसाले पण घ्या सोबत, म्हणजे पटकन होऊ शकतं. ओके मॅम, तर आपण करूया का सुरुवात? करूया. मी एकदा जरा किचन बघून घेते. येस येस येस. आणि याविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील ते मी तुमच्यापर्यंत पोहोचेन. माईक एक एक्स्ट्रा ठेवा. एक आपला प्रतिनिधी असेल तर चालेल, मग मी माईक त्यांच्यापर्यंत असू दे, मग मी सांगेन. आणि बिंदास विचारा, तुम्हाला काही प्रश्न आहे तो लांबलचक नको, थोडक्यात. तर इथे आपला भात ऑलरेडी तयार आहे. ओके ओके. तर आपल्याला साधारण एक 6 कप भात लागणार आहे. जर आपल्याकडे 6 कप भात असेल तर आपल्याला चीज शेजवान फ्राईड राईस मसाल्याचं हे 1 पॅकेट पुरतं. याच्यामध्ये हा जर मसाला आपण वापरतोय, तर हा मसाला वापरत असताना आपल्याला कुठलाही सॉस वापरायचं नाही, मीठ वापरायचं नाही. तुम्ही पण आता घरी गेलात आणि सकाळचा भात उरलाय, तर तुम्हाला फक्त भाज्या आणि हा भात मिसळायचा मसाला घातला की तुमचा सगळे आहेत. क्या बात आहे. वाह. त्यामुळेच तर काय ना, आजकाल आपल्याला चायनीज करायचं म्हटलं की कोणाकोणाला पटकन लक्षात येत नाही की कुठला सॉस कशाला वापरायचा. असे खूप जणी असतील. इव्हन कधी कधी चायनीज चे खूप कुझिन आहे जे आपल्याला माहित पण नाहीये. पण आता ते काम सोपं करण्यासाठी चीजने वेगवेगळे मसाले लॉन्च केलेले आहेत. त्यातला मी शेजवान फ्राईड राईस मसाला. गोंधळ होत नाही कुठलाही, कुठला टाकायचा, ह्या सगळ्यांचा गोंधळ नव्हता. हा सगळ्यात बेस्ट. येस. तर मला वाटतं आपण सुरुवात करू. आणि दुसरा पदार्थ आहे आपला सोया 65. तर इथं मी वापरतेय सोया चंक्स. पहिल्यांदा आपण काय करू, याला 15 मिनिटं तरी भिजायला लागतात, किंवा एक कमीत कमी 5 ते 7 मिनिटं. तर मोठे सोया चंक्स घेतलेत, हे फॉर्च्यूनचे सोया चंक्स आहेत. आता इथं मी पाणी चांगलं उकळून घेतलंय, उकळून गॅस बंद केलाय. याच्यामध्ये आपण हे चंक्स भिजायला घालू आणि चंक्स भिजतात तोपर्यंत भात करू, वेळ वाचवायचा. बरं, आता तुम्ही हे सगळं करताच आहे, तर आपण मी तुम्हाला एक विनंती करेन. आपण प्रत्येक सोहळ्यात आपण असतोच आणि कुटुंब आहे आपलं. आपण सुरुवात अशी करूया का, जे आपण आपल्यासोबत फॉर्च्यून एडिबल ऑइल्स आहे किंवा चिंग्स मसाले आहेत, बरोबर ना? तर तुम्ही ना, मला असं वाटतं एक ना तुम्ही उखाणा घ्या, म्हणजे त्या बरोबर ना, त्याच्यावर एक उखाणा गेला तर बरं होईल, म्हणजे कसं सुरुवात चांगली होईल, बरोबर ना? बरं, या टाळ्यांचा आवाज द्या मॅमसाठी. बघा तयार पण झाले. मी उखाणा घेणार, पण मी एक ट्विस्ट करून घेणार. बरोबर, बोला. त्याच्यात ना फॉर्च्युनर चिंग्स आणणार आहे. ओके. बरं, आता ना मी उखाणा घेणार, तुम्ही पण सुचवून ठेवा, कारण खूप मजा येणार आहे आता. तर आता कढई गरम होते. तुम्हाला असं म्हणायचं का की त्यांना पण बोलूया? चालेल. मी एकटी कसं, सगळे जमलं तर सगळ्यांनी उखाणा घेतला पाहिजे, है की नाही? एक अट आहे त्याच्यामध्ये, फॉर्च्यून एडिबल ऑइलचं पण नाव आलं पाहिजे, चिंग्स मसाल्याचं पण आलं पाहिजे. अजून नाही बाबा, आम्हाला नाही. तुम्हाला काय वाटतं अजून? बरं, पण प्रयत्न करते. तर फॉर्च्यून बेसन वापरून केल्या मस्त कुरकुरीत अशा अनियन रिंग्स. फॉर्च्यून बेसन वापरून केल्या मस्त कुरकुरीत अशा अनियन रिंग्स. उत्कर्ष रावांना भलताच आवडला. मला म्हणाले उद्या तुझ्यासाठी करतो चायनीज वापरून चीज. क्या बात आहे. वा 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 वा. आता तुम्ही सुचवून ठेवा, मी तुमच्यापर्यंत येणार आहे. त्यामुळे उखाणा झाला पाहिजे. श्रावण सोहळा म्हटला की या श्रावण सरीमध्ये अशा उखाण्यांचं असं छान बरसात झाली पाहिजे. आणि बिंदास बोला, त्याच्यामध्ये ती नावं आली पाहिजेत. आपल्या स्पॉन्सरची नावं आली पाहिजे, त्यामुळे मजा येईल अजून. बरं, आता इकडे भात आपला तयार आहे, भाज्या चिरून घेतल्या. तर इथं मी प्रत्येक भाजी आवडीप्रमाणे घेतली. कोबी, गाजर घेतलाय, फरसबी आहे आणि आपली शिमला मिरची आहे. तेल 2 चमचे घेतलं. यामध्ये आपण घालूया भाज्या आणि आपल्याला काय करायचं, याला मस्त असं मोठ्या आचेवर परतायचंय. कोणी मला सांगेल का की चायनीज पदार्थाला आपण हाय फ्लेम का करतो? कोणी सांगेल? माईकची व्यवस्था करा प्लीज. आहे का? मोजून 5 मिनिटं लागतात ना आपल्याकडे भात रेडी असेल. त्यांना माहित द्या. बरं सांगा का करतो?
हा माईक आहे सांग ऑन ते ऑन कर इथून दाबून ठेवा ते ऑन ओके. त्या पदार्थातला क्रंचीनेसपणा कमी नको होण्यासाठी. अगदी बरोबर आहे. आपण जेव्हा चायनीज खातो त्यावेळी त्याच्या भाज्या गिळगिळीत नसतात, तर कुरकुरीत असतात आणि ते कच्च्याही नसतात. तर त्या हाय फ्लेमवर परतल्या की त्याला आणखीन एक गोष्ट काय होते, त्याला छान स्मोकी फ्लेवर येतो. येस येस. आणि दुसरं म्हणजे भाज्या मऊ न शिजता, आपल्या भारतीय भाज्या असतात त्या थोड्याशा मऊ शिजवतो आपण, बरोबर. पण चायनीजला नेमकं उलट आहे. गॅस मोठा ठेवला की भाज्यांमध्ये तो छान क्रंचीनेस येतो, जसा आत्ता आपल्या भाज्यांना यायला लागलेला आहे. मस्त स्वाद पण येतो या छान. आणखी मिनिटभर परतूया. तोपर्यंत कोणाला उखाणा सुचलाय का? ओके आलो मी. जबरदस्त नाही हा. अरे वा क्या डॉक्टर श्रद्धा मी झाले जोरदार टाळ्या. रिसर्च आयु वा. नाही आपण ऐकणार आहोत बरं का. बरं कोणाला उखाणा हात वरती करा. क्या बात आहे. हॅलो, कोण मागे माईक गेला पण तिकडे. गेल्या वर्षी तो हुकला होता, या वर्षी चुकवला नाही. मग आता षटकार मारा. घरून माईक घेऊन आला का तुम्ही? एवढा लगेच स्वतःच नाव सांगायचं मी. माझं नाव सौ गौरी यशवंत पंडित. मी वेंगुर्लेला असते पण आता मुंबईत आहे. बरं. माझा उखाणा असा आहे. अहो, तुमच्या आवडीचे पदार्थ बनवले वापरून चिंग्स आणि फॉर्च्यून तेल. अहो, तुमच्या आवडीचे पदार्थ बनवले वापरून चिंग्स आणि फॉर्च्यून तेल. यशवंतराव, चला जाऊया दादर मार्केटला, लागलाय मॉन्सूनचा साडी सेल. आणि मला एक मॅडमना म्हणायचं की काल गटाहारी झाली तर मला चिकन बिर्याणीची ऑर्डर होती. तुमचेच व्हिडिओ बघून चिकन बिर्याणीच्या ऑर्डर्स खूप छान झाल्या. आज चांगल्या कमेंट सुद्धा आल्या आणि पुढच्या वर्षासाठी बुकिंग पण झालं. वाव, थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हाला खरंच तुमचं अभिनंदन आणि तुमच्या या कामासाठी खूप मनापासून शुभेच्छा. माझा उखाणा आवडला का मॅडम? हो म्हणजे काय एक नंबर. तुम्हाला नंतर मी जाहीर सत्ता करून तुमचा आता केलं तरी चालेल. नाही का सर आज पहिले सगळ्यांनी बोलले ना. धन्यवाद. बाकीच्या पण गॅसवरती आहेत असं कसं. बरं, इकडे भाज्या तुमचा उखाणा होईपर्यंत परतून झाला. हो आता काही नाही, शिजलेला किंवा उरलेला भात घालायचा. ओके. बरं एक उखाणा घेऊया गोव्याला. नाव मानसी मनोहर सावंत. चिंग्स मसाले घेण्यासाठी रुपये केले 360 गोळा. चिंग्स मसाले घेण्यासाठी रुपये केले 360 गोळा. फॉर्च्यून ऑइल वापरून केला चण्याचा पोळा. फॉर्च्यून ऑइल वापरून केला चण्याचा पोळा. मनोहररावांचे नाव घेते, नटून थटून बघायला आली मी श्रावण सोहळा. मला वाटलं तर पोळा पुष्करतोय की काय, पण चांगली बॅटिंग केली आहे. वा वा मजा आली. वा क्या बात आहे. एकदम सुटसुटीत. जा पाठी कोण आहे इथे. बरं, आता भात परतल्यावर का थांबा. आता यामध्ये आपण घालतोय चिंग्स शेजवान फ्राईड राईस मसाल्याचं 1 पॅकेट. मी परत सांगतेय, याच्यामध्ये आपल्याला वेगळं मीठ घालण्याची गरज नाही, वेगळा सॉस घालण्याची गरज नाही. हे असंच्या असं वापरलं की परफेक्ट शेजवान फ्राईड राईसची चव याच्यात उतरते. तर 1 पॅकेट. आणि हा जो आपण भात करतोय ना, हा 4 लोकांना पुरतो. बघा काय छान फ्लेवर आहे बघा तो. वा आवर्जून घ्या जाताना. आता याला मिक्स करूया, तोपर्यंत तुम्ही तुमचे उखाणे चालू ठेवा. या पाठीमागे. नाव मनस्विनी संदीप गवस. बरं. फॉर्च्यूनचं तेल, शिंग शेजवानची चटणी. फॉर्च्यूनचं तेल, शिंग शेजवानची चटणी. संदीप रावांचं नाव घेते, तो माझा बाजीराव, मी त्याची मस्तानी. आता बऱ्यापैकी सगळ्या मस्तानी भेटल्या. हा घ्या घ्या घ्या. मजा आहे बघा ही धमाल. माझे नाव जुलेखा रसूल शेख. तांदळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस. तांदळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस. रसूल रावांचे नाव घेते, फॉर्च्यून चीज हीच माझी पहिली चॉईस. वा 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 क्या बात आहे. आणि मस्त न अडखळता घेतं म्हणजे ऑन द स्पॉट हे तयार केलेली आहेत. क्या बात आहे. म्हणजे मांडलं पाहिजे यांना. अजून इकडे अच्छा तुम्ही आहेत का. तुम्हाला विचारायचं अच्छा तुम्ही बोलून बघू बघू वाचून लिहिलं का. आता लेखक पण आहात लेखिका आहात. मैत्रिणींनो, भात तयार आहे, 5 मिनिट लागले फक्त. वा क्या बात आहे. आणि रंग कसा आलाय सांगा
आता इथून उडत जावं तिकडे आणि खावंसं वाटतं ना सगळ्यांना, पण असं होणार नाही. आता मी याला सर्व करण्याऐवजी याला आपण थोडा वेळ ठेवून घेऊया आणि सोया 65 करायला घेऊया. Okay. आता मी काय करते ना इथे